मी आज तुम्हाला शाळवापासून भाकरी कशी तयार होते याची सर्व प्रोसेस दाखवणार आहे। हे पीक जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये टाकावं लागते। 15 नोव्हेंबरच्या टायमाच्या अगोदर जर टाकलं तर ती कणसं व्यवस्थित भरतात आणि त्याला ज्वारीचं पीक म्हणजे चांगलं भरतं कणसासाठी। मी आणि आमचा मित्र आम्ही दोघंजण ज्वारी कापण्यासाठी सकाळी आलो होतो बघा 8:30ला आणि 11 वाजेपर्यंत पूर्ण अर्ध वावर आम्ही कापून ठेवलं होतं। ह्याला आमच्याकडे शाळू म्हणतात, तुमच्याकडे ह्याला ज्वारी म्हणतात। ज्वारीपासून भाकरी कशी तयार होते याची संपूर्ण माहिती मी ह्यामध्ये देणार आहे। ह्या पिकाची थोडी माहिती सांगतो। हे 3 महिन्याचं पीक आहे आणि 3 महिन्यानंतरनं ह्याला ज्वारी तयार होते। मग ज्वारी तयार झाली ही अशी कणसं काढायची असतात। ही शेंड्याला कणसं आलेले असतात। मग ही थोडी 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 कट करून एका जागी अशी स्टॉक करायला लागतात। मी इथं स्टॉक करून ठेवलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता ही कणसं। आणि आमची कशी जरा लेट झाल्यामुळं आमची काय कणसं जास्त भरली नाहीत। 15 गुंठमध्ये आमचं एकच पोतं झालं। त्यानंतरनं ती कणसं एक ठिकाणी आणायची आणि हे मळणी मशीन असते, ह्या मळणी मशीनमध्ये थोडी 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 करून घालायची। मग ह्यातील वेस्टेज जो बुक्का आहे तो बाहेर बुकणावून जातोय, त्याला आमच्याकडं वही म्हणतात। ती बकऱ्यांना घालता येते आणि हे जे दिसते यामध्ये हे ज्वारी पडते, हे बघू शकता तुम्ही। आणि ही उन्हामध्ये 4 दिवस घालायची, परत नीट करायची आणि मग ती दळून वगैरे आणायची असते। मग आम्ही आमची लक्ष्मी घरात आणायच्या अगोदर आमची आई इकडं तुकडा तिकडं तुकडा ह्याला ओवाळून हे करायचं असते। ही आमच्यासाठी लक्ष्मी आहे। आणि ही ज्वारी ही दळण करून आणायची, मग ह्याचं पीठ तयार होतं आणि मग ह्याची भाकरी तयार होते। तरी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा लागते। ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा लागते। सप्लाय जय हिंद, जय महाराष्ट्र।